प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील असे किचन टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर किचन टिप्स तुम्हाला काही आवडल्या तर नक्कीच ट्राय करा, फॉलो करा। असं म्हणतात की एखाद्याच्या हृदयात प्रवेश करण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, म्हणजेच तुम्ही नेहमी चविष्ट जेवण बनवून सर्वांना खुश केलंत की तुमची कॉलर अगदी ताट असते असंच समजा। सगळेच जण आपलं कौतुक तर करतातच, पण एखादा पदार्थ बनवताना न चुकता तुमचा सल्ला घेतात। घरची पार्टी असो की सण समारंभ, तुम्ही केलेल्या पदार्थाची वाहवा होते, मग तुम्ही नक्कीच सुगरण आहात याचा सार्थ अभिमान बाळगा। तर अशाच काही आपण 10 टिप्स बघणार आहोत आणि उपयुक्त किचन टिप्स आहेत त्या आपण बघणार आहोत। स्वयंपाकाला सोपे करण्यासाठी आम्ही सांगत असलेल्या या 10 उपयुक्त अशा टिप्स वापरून बघा आणि आपल्या दररोजच्या जेवणाला एक नवीन चव द्या। सर्वोत्तम किचन टिप्स नंबर 1 आहे, वाटलेले मसाले नेहमीच मंद आचेवर शिजवावे, यामुळे रंग आणि चव चांगली येते। नंबर 2, चविष्ट ग्रेव्ही बनवण्यासाठी त्यात थोडी साखर मिसळा। नंबर 3, टोमॅटो मिळत नसल्यास ग्रेव्हीमध्ये आपण टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस वापरू शकता। 4 नंबरची टीप आहे, खीर बनवण्यासाठी नेहमी जड भांड्याचा वापर करावा, जेणेकरून दूध लागत नाही। नंबर 5, जर मसाल्यात दही मिसळायचे असल्यास त्याला चांगल्या प्रकारे फेणून घ्या आणि हळूहळू मसाल्यात मिसळा। नंबर 6, भाज्या चिरण्यासाठी नेहमीच लाकडाच्या चॉपिंग बोर्डचा वापर करावा। संगमरमरी स्लॅबवर चिरल्याने सुरीची धार कमी होते। नंबर 7, शक्य असल्यास भाज्याचे जास्तीत जास्त पातळ साल काढण्याचा प्रयत्न करा। नंबर 8, घरात तयार केलेल्या आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्याच्या पेस्टला जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी त्यात 1 चमचा गरम तेल आणि मीठ घाला। नंबर 9, पुन्हा पुन्हा अन्न गरम करू नका, यामुळे त्यात असलेले पौष्टिक घटक नाहीसे होतात। नंबर 10, ग्रेव्हीसाठी नेहमीच पिकलेले लाल टमाटे वापरा, त्यामुळे रंग देखील छान येतो। या टिप्स देखील उपयुक्त आहेत। फ्रीजमध्ये वास येत असल्यास त्यात लिंबाची फोड ठेवा। नंबर 2 ची टीप आहे, कपातून चहा किंवा कॉफीचे डाग काढण्यासाठी त्यात कोणत्याही प्रकारचा सोडा भरून 3 तास ठेवा। नंतरची टीप आहे, हिरव्या मिरच्या चिरल्यावर होणारी जळजळ पासून वाचण्यासाठी बोटांना साखर मिश्रित थंड दुधाच्या भांड्यात ठेवा। 5 नंबरची टिप्स आहे, चीज किसल्यानंतर किसणीला स्वच्छ करण्यासाठी त्यावरून बटाटा किसून घ्या, यामुळे किसणीच्या छिद्रातून साठलेले चीज स्वच्छ होईल। 6 नंबरची टीप आहे, लादीवर अंड पडल्यावर त्यावर मीठ भुरकवून काही वेळ तसंच ठेवा, मग त्याला पेपर किंवा टॉवेलने पुसून काढा, अंड सहजपणे स्वच्छ होणार। जर तुम्हाला या स्वयंपाकघरातल्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर दुसऱ्यांनाही नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटू।